नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व निराधार बांधवांना नमस्कार. आज खूप महत्त्वाची बातमी आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा, दिव्यांग आणि वृद्धांसाठी जानेवारी महिन्याचे पेन्शन कधी मिळेल? 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील का? पैसे वाढतील का? हे सगळे प्रश्न तुमच्या मनात आहेत ना? आज मी सगळं स्पष्ट सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नेहमी अपडेट माहिती मिळत राहील. जानेवारी पेन्शन 2 महिने एकत्र मिळणार का? बहिणींनो, भावांनो, अनेक जण म्हणतात जानेवारी 2 महिन्याचे पैसे एकदाच येतील, संक्रांतीला गोड बातमी मिळेल. पण ऐका, ही फक्त चर्चा आहे. अद्याप कोणताही सरकारी निर्णय, GR आलेला नाही. लाडकी बहीण योजनेत 2 हप्ते मिळणार होते, पण आता फक्त एकच हप्ता 1500 रुपये आले आहेत. निराधार योजनेत अद्याप काहीच नाही. दिव्यांगांसाठी अनुदान वाढलंय, पण इतरांना 2000 रुपये येतील असं नाही. फक्त चर्चा आहे. केंद्र सरकारने दिल्ली येथे एक बैठक घेतली. तिथे विधवा, दिव्यांग, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, कुटुंब कल्याण या सगळ्या योजनांचे पेन्शन वाढवण्याबद्दल बोलणं झालं. राज्याला लाभार्थ्यांची संख्या, डेटा मागितला आहे. हा अहवाल आल्यानंतर निर्णय होईल. ही चांगली बातमी आहे, पण अद्याप फायनल नाही. थोडं थांबा. सगळ्यात महत्त्वाचं, पेन्शन कधी मिळेल? आज 14 जानेवारी, मकर संक्रांती झाली, पण अद्याप कोणताही मेसेज नाही, GR नाही, वेबसाईटवर काही माहिती नाही. पण वरिष्ठ सूत्रानुसार 26 जानेवारी 2026पर्यंत सगळ्यांच्या खात्यात पैसे येतील. म्हणजे आणखी 10-12 दिवस तुम्हाला थांबावे लागेल. मागच्या वेळेसारखं 30 नंतर येतील. दिव्यांग बांधवांसाठी कागदपत्रे अपडेट होत आहे. मागच्या काही महिन्यात काहींना 2000 आले होते, काहींना 1000. हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. पुढच्या आठवड्यात पैसे पाठवतील. अफवा टाळा. आजपासून पैसे येत आहेत असं नाही. 2 महिने एकत्र अद्याप नाही. वरिष्ठ सूत्रांकडून खात्रीपूर्ण माहिती मिळाली आहे, ती शेअर करा आणि सांगा. हा व्हिडिओ विधवा बहिणींना, दिव्यांगांना, वृद्धांना शेअर करा. बँकेत जाऊन गर्दी करू नका. 26 तारखेपर्यंत थांबा. आणखी अपडेट माहिती आली तर मी सांगेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब करा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या.